मला एक गोष्ट सांगा, तुम्ही घटस्फोट घेणार आणि तुमच्या पोरा का बटरस्कॉच खाणार? हे बघा, लग्न म्हणजे काय बावला फेअर अँड लवलीचा खेळ नाहीये, बरोबर का नाही? बरोबर. आणि तुम्ही मला सांगा, भांडणं कोणाच्या घरात होत नाही आजकाल? अहो घरोघरी मातीच्या चुली आहे, मामाच्या मुली आहे, बरोबर का नाही? बरोबर. अहो आमच्या घरात सुद्धा भांडणं होतं ना, पण फक्त शब्दाने शब्द वाढतो म्हणून मी माझ्या बायकोची एक कानाखाली ओढतो विषय सोडतो, बाबू. बरं का? आणि माझी बायको सुद्धा सगळं समजून घेते, कारण बायको ही नवऱ्याची अर्धांगवायू असते. अयो. बरं का? माझ्या सासऱ्याने मला मरता मरता एक गोष्ट सांगितली होती. काय? ते मला म्हणले होते, संसार हा बारीक आणि काटकसरीने करावा लागतो, कारण फरसाण खाऊन कधी संसार होत नाही. अरे बाप. बरं का? कारण संसार म्हणल्यावर कधी चढ आहे तर कधी उतार आहे, कधी तबला आहे तर कधी गिटार आहे. बरोबर. बरोबर का नाही? तुम्ही काय म्हणून राहिले, हम दोन हमारे दो, आणि सासू सासरे नाही चाहिए का तुम्हारे को? चाहिए ना. नाही चाहिए का तुम्हारे को? चाहिए. आणि वहिनी तुम्ही मला सांगा, पोर आता मोठे होऊ राहिले. अहो तुमच्या पोरला आता बापाची 9 नंबरची चप्पल नाही 85 नंबरची अंडरपॅन्ट येऊ राहिली, आणि आई खुशाल पोरासमोर बापाला शिव देऊ राहिली. हे बरोबर नाही दिसत. हो. कारण मुलांवरती संस्कार करावे लागतात. संस्कार कधी लेन्स कार्टवर नाही भेटत. खरंय. बरोबर का नाही? हो. हा, मी तुम्हाला काय म्हणतो तेवढं ऐका तुम्ही आता, बरं का पोरं? हे बघा, तुम्ही फक्त सासू सासऱ्यांचा आदर करा, बरं का? स्वयंपाक करायचं तर करा, नाही तर झोमॅटोहून ऑर्डर करा, बरं का? पण सासू सासऱ्यांचा आदर करा, हो. बरं का? मुझ पे सिर्फ एक एहसान करना, याच्यानंतर तुम्ही आनंदाने आणि गुन्हे गोविंदाने संसार करणार, बरं का? हा. लक्षात ठेवा. या काकाची तुम्हाला हात जोडून विनंती आहे, नीट राहा आता, बरं का? हो. घटस्फोट घेणाऱ्यापेक्षा सोबत बटरस्कॉच खाणारे मला खूप आवडतात. जाऊ दे. नाही नाही, घामालतं म्हणून पुसलं, त्याचा विषय नाही, पण भांडणं करू नका याच्यानंतर. चला येतो. हो हो या.